हिट केला होता. पाहूया काय घडले, काय बिघडले. आणि डिसिजन आहे आउट. लोकेश मात्र निराश मनाने डगआउटला परतले. कारण एक चांगले बॅटर होते. मागच्या मॅच मध्ये लोकेशनं काय जबरदस्त बॅटिंग केली होती. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये एक स्वस्त्यामध्ये त्याची विकेट मात्र गमावली गेली आहे. चला, कोणाचं प्रवेश शुल्क जर द्यायचं राहिलं असेल तर ते देखील भरायचं आहे. कारण प्रवेश शुल्क हे सातत्याने भरावं लागतं. कुठलीही अशी स्पर्धा नाहीये, खूप कमी स्पर्धा असतात त्या शुल्क घेऊन मात्र खेळवल्या जातात. तर मात्र सूरज अँड मृदला मात्र चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये लोकेश ची विकेट मात्र डाऊन झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतले आणि चेंडूला खेळून काढले आहे. ते म्हणजेच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं गेलंय. लोकेशच्या बॅट मधनं आला हा षटकार. सॉरी, सूरजच्या बॅट मधनं येतो हा षटकार. लोकेश मात्र बाद झालेत, परंतु सूरजनं आपलं जे काम आहे ते मात्र ऑन ठेवलंय. 6 धावा आणि या 6 धावेनं मात्र आपलं अकाउंट देखील ओपन केलंय आणि संघाचं देखील अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. हा डॉट बॉल येतोय. व्हेरिएशन आहे गोलंदाज नितीश अण्वाकडे. विकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर त्याने देखील अधिराज्य गाजवलंय कामन विभागामध्ये. षटकातील पुढचा बॉल. ओहो, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि बॅट थोडीशी लेट फिरली गेली. कारण आपण पाहिलं तर मग चेंडू जाऊन अगदी बॅटरच्या हेडला मात्र धडकला गेलाय. थोडीशी दुखापत मात्र नक्कीच झाली आहे बॅटरला. धाव संख्या आपण पाहिले तर मग धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 1-6. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे आला होता, परंतु त्याच्या वाक्यापासून थोडासा झेल मात्र लांब राहिला गेला
आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. अतिशय सुंदर रनरेट विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश घेतला गेला आणि या 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेत तर ते म्हणजेच 5. जवळजवळ शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 8. सूरज ऑन स्ट्राईक वरती आडव्या बॅटनं यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू येतोय. जवळजवळ पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 8. किरण तुमडा दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मग व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज दीपेश एवढंच आपण पाहिलं तर मग अमृत होते ऑन स्ट्राईक वरती. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न परंतु षटकातील पुढचा बॉल फुल टॉस लो फुल टॉस डिलिव्हरी होती यावेळेस ऑन साईडला. ओ हो हो परंतु काय घडलं. यस चौकार आलाय आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचते 13 आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय. चौकार आहे. चौकारानं धावफलक आपण पाहिलं तर मग यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. यावेळेस आपण पाहिलं तर मग यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार येतो आणि चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली ती म्हणजेच 18 या कड्यावरती. चांगलं बॅटिंग सूरजने या ठिकाणी केली आहे. यावेळेस हवाई हल्ला केलाय. शत्रक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर लँड होतोय. 6 धावांकरिता आलाय हा षटकार आणि षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचलोय 24 आकड्यावरती. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
त्यावेळेस आपण पाहतोय फक्त एक सिंगल मिळते. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. अजून एक इथे महत्वाचा चौकार, 4 रन. आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिले तर मग झाली आहे 29. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 21 धावेंचं हे षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेस सवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतो. फाईन लेगला पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला आहे. सूरज पारधीचा खेळ. सूरज मात्र आउट. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा झेलची संधी मात्र होती, परंतु झेल मात्र झाली या ड्रॉप. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धाव आपण पाहिले धाव फलकावर ते तर 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होती कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल, परंतु आपण पाहिलं लोकेश भोईर बाद झाल्यानंतर सुरेश पारधीने काय जबरदस्त खेळ केलाय. यावेळेस नंबर 3चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग मनीष. यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मनसेस रावते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळेस आपण पाहतोय षटप्लेन बॉल होता, हाय लेंथ बॉल, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पोचली गेले 31 आकड्यावरती.
यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक मात्र डॉट बॉल पाहायला जरूर मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची हलकीशी वाईट साठी रिव्ह्यू आहे का? तसं फेअर डिलिव्हरी आहे. तर धावफलकात धावा लागल्या गेल्यात ते म्हणजेच 31 आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग धावांची गरज असणार आहे 32. चला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडे आणि आई जीवदानी स्पोर्ट नागाळे. टॉस साठी या. आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि जीवदानी स्पोर्ट नागळे. चला टॉस साठी यायचं आहे. न्यू मॅच आपण पाहणार आहोत. आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडे आणि आई जीवदानी स्पोर्ट नागळे या दोन टीम मध्ये आपण पुढील लढत पाहणार आहोत. चला टॉस साठी यायचं आहे.
चला दोन कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. किरण तुमडा दादाने विनंती करतो आपल्या शुभस्य आपण टॉस आहे. किरण तुमडा दादाने विनंती करतोय आपण आपल्या शुभस्य आपण टॉस करायचं आहे. चला आई गावदेवी स्फोट नागल्ले टीमचा संघनायक मॅचला होती सुरुवात. लक्ष आहे 32 धावांचं. लोकेशचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग पहिल्या बॉल वरती एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडे आणि आई जीवतानी स्पोर्ट नागले हे दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. नागले टीमचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे आणि बेलकडे टीमचा संघनायक देखील पोहोचलाय. मिस टाइम फटका हवेमध्ये. हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. अमृतकर्ण झाली आहे मिस्टेक परंतु फलंदाज मात्र रनआउटच्या सुरुमध्ये बाद होईल. आकाश मात्र नितेशचा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. टॉस या ठिकाणी आपण पाहिला तर मग आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडे टीमनं टॉस जिंकला. डिसिजन काय? बॅटिंग. लोकेशचा हा पुढचा बॉल. हवाई हल्ला केलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट हा आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन ला मात्र पकडला गेलाय. नितेश शांडवाचा देखील झेल. काय जबरदस्त झेल मात्र पकडला गेला. आणखी एक फलंदाज बाद. यावेळेस आणखी एक फलंदाज मात्र बाद झालेत. पूर्णपणे मित्र म्हणेन या ठिकाणी टीमची हॅट्रिक मात्र पूर्ण झाली आहे.
कदाचित असं वाटलं होतं की हॅट्रिक पूर्ण झालंय की काय, परंतु एक फलंदाज आपण पाहिला तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 14 आणि 14 मध्ये अजून सुद्धा 31 धावा बनवायचे. चौथा चेंडू 31 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर हो सुंदर क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय. कदाचित या ठिकाणी हा चेंडू निसटला असता तर मग 4 धावा जरूर मिळाल्या असत्या, परंतु एक सिंगल धाव मात्र मिळाले गेले. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 13 आणि 13 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरिता 30 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग लेग बाईकच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव ही कंप्लीट होतोय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर दीपेश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला, सुंदर क्षेत्ररक्षण. बॉल आणि 26 धावांची आवश्यकता अजून सुद्धा. 11-26. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुंदर फटका आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. व्हाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये. यावेळेस हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडतो शेल आणि समाप्त झालाय नितेशचा देखील खेळ.
9 चेंडू आणि अजून सुद्धा 23 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळालाय. आता मात्र 8 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धाबांची अजून सुद्धा आवश्यकता. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं तर लोकेश, त्याच्यानंतर मनसेस, ओहो यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगले बॉलिंग जरूर झाली होती, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये मिळतील 4 धावा. यष्टीरक्षक बीड झाला. आता मग 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन टीम आपण पाहिलं तर मग एका बाजूनं साई सध्या स्फोट ससूनगर, दुसऱ्या बाजूनं एन्जॉय ग्रुप वेलकडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॅटर आपण पाहिलं तर मग गौतम वाघात आणि दीपेश वाघात ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते आहे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मॅच बॅलन्सिंग आहे. चांगलं बॅटिंग केली तर मग निर्णय लागू शकतो एन्जॉय स्पोर्ट बेलकडे टीमच्या बाजूनं. परंतु सध्या तरी मनसे चांगले बॉलिंग करतोय, परंतु यष्टीरक्षक थोडासा मात्र बीट झाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण जरूर पाहिली आहे. आणि कदाचित ही तिसरी धाव देखील पूर्ण होते आहे. ते 3 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 16 आकड्यावरती. अजून सुद्धा 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 6.
शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजून सुद्धा धावांची गरज आहे ती म्हणजेच 16. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये बनवले 16. अजून सुद्धा शेवटच्या 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहिलं तर मग सुरेश पारधी. बॅटिंग तर लाजबाब केली आहे सुरेशनं, परंतु बॉलिंग देखील चांगली करावी लागेल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग दीपेश आहे आणि त्याला साथ देण्याकरिता गौतम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती मिस्टर गौतम. चला घाई करायची आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव मिळते. सिंगल पेक्षा काही नाहीये. आता मात्र 5 बॉल 15ची गरज. चला घाई करायची आहे मित्रांनो, प्लीज घाई करा. अजून सुद्धा भरपूर सामने आपल्याला खेळवायचे. यावेळेस आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. षटकार. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर अक्षरशः चांगला विकेट केलाय. आता मात्र 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र केला जातो. सूरज ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस आपण पाहिलं तर मग दीपेशच्या बॉलिंग वरती त्यांनी चांगल्या धावा बनवल्या होत्या. आता मात्र हा पलटवार पाहायला मिळतो. यावेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला जरूर मिळालं. नो बॉल. क्रीजच्या बाहेर निश्चितच चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली होती आणि तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा नो बॉल. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक हा व्हाईट बॉल. आता मात्र 4 बॉल 4 ची गरज. त्यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. आता मात्र 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चला घाई करा. चला घाई करायची आहे. फिल्डिंग लावून झाली का मग सांगा, आम्ही सुरू करू.
या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पंच काय आहे व्हाईट बॉल व्हाईट बॉल आहे आम्ही चेक केलंय मात्र 3 बॉल मध्ये फक्त एक सिंगल धावेची आवश्यकता यावेळेस आपण पाहिलं तर मग मॅच जिंकला गेलाय तो म्हणजेच बेलकडी टीम ना कॉंग्रॅच्युलेशन एन्जॉय स्पोर्ट बेलकडी अँड हायलेक साई सध्या स्पोर्ट ससूनगर चला नेक्स्ट मॅच तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्या